नमस्ते. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोहिरे ऑफिशियल. मित्र हो, आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत, ज्याचं नाव आहे आखाती युद्धाचे दुष्परिणाम. म्हणजे आज जे इस्रायल आणि इराणमध्ये जे लढाई चालू आहे त्याचे जे काही दुष्परिणाम आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. दुष्परिणाम म्हणजे आता याचे दुष्परिणाम जास्त कोणाला भोगायला लागत आहेत तर ते अमेरिकेला. कारण या दोघांच्या लढाईत अमेरिकेने विनाकारण उडी घेतली आणि इस्रायलला मदत करण्याच्या हेतूने त्यांनी इराणवर हल्ले चालू केले आणि इराणच्या पंतप्रधानाला त्यांनी उडवलं. नंतर त्यांचा लष्कर प्रमुखाला देखील उडवलं. या गोष्टीला नाराज होऊन इराणने हार्मुजची समुद्रधुनी बंद केली. त्याच्यामुळे अमेरिकेची जहाजं तिकडे अडकून पडली आहेत आणि अमेरिकेला आपली जहाजं आपल्या इकडे आणायची आहेत. त्याच्यामुळे ट्रम्पची गोची झाली आहे. म्हणजे जास्त त्रास आता मेन म्हणजे दुष्परिणाम जास्त अमेरिकेलाच भोगावे लागत आहेत. याचा मेन दुष्परिणाम म्हणजे आता अमेरिकेतील लोकच ट्रम्पवर नाराज झाले आहेत आणि त्यांच्याकडे राजीनामा मागत आहेत. त्याच्यामुळे जास्त दुष्परिणाम अमेरिकेला भोगावे लागत आहेत. पण नुसतेच अमेरिकेला नाही तर त्याचे दुष्परिणाम भारताला देखील भोगावे लागत आहेत. कारण भारतात आता गॅसची टंचाई जाणवू लागली आहे आणि आता जे भारताचे काही जहाजं त्यांनी अडवल्यामुळे भारताकडे आता पुरेसा गॅसचा साठा उपलब्ध नाही आहे. तर आता एक जहाज येतं आहे म्हणा, पण आता जे व्यावसायिक सिलेंडर आहेत त्याची टंचाई भासू लागली आहे. व्यावसायिक सिलेंडरची टंचाई भासू लागल्यामुळे हॉटेल व्यावसायिकाने आपल्या खाद्यपदार्थांचे रेट वाढवले आहेत. आणि आता हे वाढलेले खाद्यपदार्थाचे रेट कुणाला द्यावे लागतात तर ग्राहकांना. ग्राहक म्हणजे कोणतं सामान्य माणूस, म्हणजे आपल्यासारखे लोक. त्यानंच आता ही टंचाईची झळ पोचू लागली आहे. आज बघा, पूर्वी 12 किंवा 13 रुपयाला वडापाव मिळायचा, आता तो डायरेक्ट 20वर पोचला आहे. तर मिसळपाव 35-40 रुपयाला भेटायची, ती आता 50वर पोचली आहे. म्हणजे असे तुम्हाला एक जनरल रेट सांगितले. पण असे इतर देखील आहेत रेट जे वाढतच चालले आहेत. त्याच्यामुळे सामान्य आपल्या भारतीय नागरिकांपर्यंत महागाई पोचलेली आहे. आणि गॅस टंचाई म्हणजे घरगुती गॅससाठी लाईन लावायला लागत आहे. गॅस बुक करून म्हणजे आज समजा बुक केला तर 15-20 दिवसानंतर गॅस येईल की नाही याची पण शक्यता वाटत नाही आहे. म्हणून लोक आता इलेक्ट्रिक शेगड्या किंवा चुलीवर जेवण बनवणं असे पर्याय शोधू लागले आहेत. पण सगळ्यांनाच इलेक्ट्रिक शेगड्या मिळत नाही आहेत. काही कंपन्यांकडे पण आता तेवढं प्रोडक्शन नाही आहे. इलेक्ट्रिक शेगड्या तेवढ्या मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहेत की फटाफट उपलब्ध होतील. त्याच्यामुळे लोक घाबरले आहेत आणि आमचे पंतप्रधान हे म्हणजे निवडणुकीच्या प्रचारात अडकले आहेत. त्याच्यामुळे त्यांना सामान्य जनतेकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे. मग आता जनतेने बघायचं तरी कुणाच्या तोंडाकडं, ही आज वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर थांबलं तर जनतेला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणून आपले पंतप्रधान मोदी यांनी त्या देशांमध्ये मध्यस्थी करून बाबा आता युद्ध थांबवा असं सांगितलं पाहिजे आणि तरच ही लढाई थांबेल. बघूया मित्र हो, आता आपण तुमची रजा घेऊया आणि पुढच्या वेळेला काय होतं त्याच्यावर आपण लक्ष ठेवूया. आणि आता मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आपण पुन्हा एकदा नवीन विषयावर बोलू. चला मित्र हो, धन्यवाद, टाटा, बाय बाय.